नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7 च्या महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज अर्थात HARC या संस्थेच्या वतीनं सेलू तालुक्यातील कुंडी येथील निराधार विधवा माता वंदना अंभोरे यांना मातृदिनानिमित्त शेळी आणि करडू भेट देण्यात आलं. पतीच्या निधनानंतर 2 लहान मुलांसह अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या अंभोरे ताईंना या मदतीमुळे स्वावलंबनाचा नवा आधार मिळालाय. कुंडी येथील शिक्षक राम गायकवाड यांनी त्यांच्या परिस्थितीची माहिती संस्थेकडे पोहोचवली. त्यानंतर लोकसहभागातून हा उपक्रम राबवण्यात आला. शेळीपालन व्यवसायातून अंभोरे ताईंच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाहास मदत होणार आहे. त्यासोबतच मुलांच्या शिक्षणालाही हातभार लागणार आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पवन चांडक, राम गायकवाड आणि शरद ठाकर उपस्थित होते. संस्थेच्या माध्यमातून आजवर 92 गरजू आणि विधवा महिलांना विविध उदरनिर्वाहाची साधनं उपलब्ध करून देण्यात आलेत. महिला सक्षमीकरणासाठी संस्थेचं कार्य प्रेरणादायी ठरते. आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र प्रदर्शनात परभणीच्या कलाकारांनी चांगलीच चमक दाखवली. बालगंधर्व कला दालन इथं 7 ते 9 मे दरम्यान आयोजित 3ऱ्या आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र कला प्रदर्शनासाठी परभणीतील प्रसिद्ध व्यंगचित्रकार सोमेश्वर गजमल आणि सिद्धार्थ नागठाणकर यांच्या व्यंगचित्रांची निवड झाली. या प्रदर्शनात भारतासह जगभरातील तब्बल 41 देशांमधील व्यंगचित्रकारांनी सहभाग नोंदवला होता. व्यंगचित्र प्रदर्शन, प्रात्यक्षिकं आणि व्यंगचित्रकलेवरील संवाद अशा विविध कलात्मक उपक्रमांची मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळाली. परभणीच्या दोन्ही कलाकारांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील या प्रदर्शनासाठी निवड झाल्यानं जिल्ह्याच्या कला क्षेत्रात अभिमानाचं वातावरण निर्माण झाले. सर्व स्तरातून त्यांचं कौतुक केलं जाते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 वर काही महिन्यांपूर्वी दुरुस्तीची कामं करण्यात आली होती. हा महामार्ग परभणी शहरातून जात असल्यानं वाहनांचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक महत्त्वाच्या ठिकाणी गतिरोधक बसवण्यात आले होते. मात्र अवघ्या काही महिन्यातच शहरातील अनेक ठिकाणच्या गतिरोधकांवरील लोखंडी खिळे उघडे पडल्याचं चित्र दिसून येते. त्यामुळे वाहन चालकांसाठी धोका निर्माण झालाय. अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. विशेषतः दुचाकीस्वारांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. नागरिकांकडून सार्वजनिक बांधकाम विभागानं या समस्येकडे गांभीर्यानं लक्ष देऊन संबंधित गतिरोधकांची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी होते. भंडारा शहरातील जलाराम चौक परिसरात शुक्रवारी रात्री 11 ते 11:30 वाजताच्या दरम्यान एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. कार्तिक भंडारी असं या मृत तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवत अवघ्या 12 तासात हत्येतील आरोपींचा शोध लावत त्यांना ताब्यात घेतलंय. विशेष म्हणजे या हत्या प्रकरणातील सर्व 8ही आरोपी हे अल्पवयीन आहेत. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजले. मिळालेल्या माहितीनुसार मृतक कार्तिक भंडारी हा जलाराम चौक परिसरातच रुईच्या दुकानात बेड आणि गाद्या तयार करण्याचं काम करत होता. शुक्रवारी रात्री अज्ञात आरोपींनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. हल्ला इतका गंभीर होता की त्याचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे सुमारे 3 महिन्यांपूर्वीही कार्तिकवर हल्ला झाल्याची माहिती समोर येते. दिनांक 7 मे 2026 रोजी रात्री उशिरा साधारणतः 11:30 ते 12 वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशन भंडाराच्या हद्दीमध्ये एक कार्तिक भंडारी वय वर्ष 28 या युवकावर हल्ला झाल्याची माहिती मिळाली. तात्काळ त्या ठिकाणी जे आहे सर्व अधिकारी त्याचप्रमाणे LCB ची टीम त्या ठिकाणी पोहोचली. त्यामध्ये पोलीस स्टेशन भंडारा येथे CR नंबर 1058/2026 त्याच्यामध्ये कलम 103(1), 189(4), 190, 191(2) आणि 191(3) भारतीय न्याय संहिता या अन्वये गुन्हा दाखल करून तात्काळ जे आहेत पोलीस स्टेशनच्या 2 टीम आणि LCBच्या 3 टीम अशा 3 टीम तयार करून घटनास्थळावरून खबरी यांच्याकडून माहिती प्राप्त करून जे आहेत एकूण 8 विधी संघर्ष बालक जे आहेत ते ताब्यात घेण्यात आलेले आहेत. त्यामध्ये पुढील तपास जो आहे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी हे करत आहेत. याच्यामध्ये यांचे जे आहे यापूर्वी एप्रिल महिन्यामध्ये देखील मृतक जे आहे आणि जे विधी संघर्ष बालक आहेत त्यांच्यामध्ये मारामारीची घटना झाली होती. त्यामध्ये देखील पोलिसांनी त्यावेळी
गुन्हा दाखल केला होता. मृतक कार्तिक भंडारी याच्यावर देखील यापूर्वीचे जे आहेत मारामारीचे, त्याचप्रमाणे एक आर्म्स ऍक्ट 425 हा गुन्हा दाखल होता. त्या अनुषंगाने त्याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन देखील करण्यात आली होती आणि त्याच्यावरती शेवटचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ते बॉन्ड कॅन्सलेशन जे आहे त्याची पण प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मृतकाचं देखील त्या ठिकाणी पूर्वीचे गुन्हे दाखल होते आणि जे विधी संघर्ष बालक आहेत त्यांच्यावर देखील 8 पैकी 5 जे विधी संघर्ष बालक आहेत त्यांच्यामध्ये एप्रिलमध्ये वाद झाल्यावरून त्यांच्यावर जे आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला. यवतमाळ वणी मार्गावरील उकणी कोळसा खाणीत अचानक मातीचा मोठा डोंगर कोसळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. या भीषण भूस्खलनात 2 डंपर मातीखाली दबले गेले. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली. घटनेनंतर खाण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले. कामगारांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत या गंभीर घटनेत जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी कामगारांनी केली. बदलापूर पोलीस ठाणे पोलिसांनी 20 दिवसांपूर्वी रक्ताच्या थारोळ्यात आढळलेल्या नेपाळी नागरिकाच्या मृत्यूचं गूढ उकलले. हा मृत्यू हत्या असल्याचं तपासात स्पष्ट झालंय. मृत व्यक्तीची ओळख बादशाह उर्फ शिवप्रसाद रविदास अशी झाली आहे. 18 एप्रिल रोजी बदलापूर पश्चिम येथील मांजर्ली परिसरात त्याचा मृतदेह आढळला होता. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र शवविच्छेदन अहवालात गंभीर अंतर्गत दुखापती आढळल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. तपासात उघड झाले की 17 एप्रिल रोजी बदलापूर पूर्वेकडील गावदेवी परिसरात रिक्षा चोरीच्या संशयावरून काही स्थानिकांनी बादशाह यांना बेदम मारहाण केली होती. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तिथंच सोडून देण्यात आलं. त्यानंतर ते मांजर्ली परिसरात पोहोचले, मात्र तिथंच त्यांचा मृत्यू झाला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून अनिकेत शेलार या 26 वर्षीय तरुणाला अटक केली. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे बदलापूर परिसरात खळबळ उडाली. मयत बादशाह उर्फ शिवप्रसाद रैदास राहणार नेपाळ यास रिक्षा चोरण्याच्या कारणावरून अनोळखी लोकांनी मारहाण केली होती. त्या संबंधाने पूर्वी बदलापूर पश्चिम येथे अकस्मात मृत्यू दाखल होता. अकस्मात मृत्यू तपासात असं निष्पन्न झालं की सदर इसमास कोणीतरी मारहाण केल्यामुळे त्यास मरण आले असावे असं मान्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्याला ओपिनियन दिल्यानंतर बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन येथे आपण 168/2016 BNSचे कलम 105 अन्वये गुन्हा दाखल केला होता. तर त्यास प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व तांत्रिकदृष्ट्या तपास केल्यानंतर बदलापूर पूर्व येथे राहणारा अनिकेत दिलीप शेलार वय 26 वर्ष राहणार शिवाजी चौक बदलापूर पूर्व याला आपण अटक केलेली आहे व त्याला मान्य न्यायालयाने 9 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास चालू असून अजून इतर आरोपी निष्पन्न करण्याचे काम चालू आहे. बाबला कंपाऊंड परिसरातील वाढदिवसाचं साहित्य तयार करणाऱ्या एका कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील कारखान्यात अचानक लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आग लागल्याचं लक्षात येताच परिसरात खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. कारखान्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक साहित्य ठेवलेलं असल्यानं आग वेगानं पसरली आणि संपूर्ण मजला धुराच्या विळख्यात सापडला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग लागण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुढील तपास सुरू आहे. नाणीजगाव इथं अवघ्या 1 तासाच्या अवकाळी पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. रत्नागिरी मिऱ्या नागपूर महामार्गाच्या कामातील नियोजन शून्य कारभारामुळे पावसाचं पाणी थेट गावाकडे वळल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. या पावसामुळे अनेक घरांमध्ये, दुकानांमध्ये तसंच विहिरींमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. अचानक आलेल्या पावसामुळे घरातील साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी ग्रामस्थांची मोठी धावपळ झाली. गावातील रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं काही काळ संपूर्ण परिसर जलमय झाला होता. महामार्गालगतच्या कामादरम्यान पाण्याच्या निचऱ्याचं योग्य नियोजन न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. ग्रामस्थांनी तातडीनं उपाययोजना करून भविष्यात अशी परिस्थिती टाळण्याची मागणी केली. या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.